हुताशनी पौर्णिमा 2 दिवस आलेली आहे. 2 मार्चला आणि 3 मार्चला. त्याचबरोबर हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहणसुद्धा आलेलं आहे. हे चंद्रग्रहण या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाचे सर्व वेदादी नियम आपल्या सर्वांना पाळायचे आहेत. मैत्रिणींनो, हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आल्यामुळे नेमकी आपल्याला होळी कधी साजरी करायची आहे, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेलं आहे की धुलिवंदनाच्या दिवशी आलेलं आहे, या चंद्रग्रहणाचे वेद आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत, कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांनी वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहेत, कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणाचा पुण्यकाळ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा. आणि सर्वात महत्त्वाचं, चंद्रग्रहण काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा 2025 मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होलिका दहन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे, तर 2 मार्च 2025 सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये इथे एक प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपत आहे, तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदय तिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत? तर थांबा, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आता मी तुम्हाला देते. कारण की 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे, म्हणजे हे चंद्रग्रहण आपल्याला भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे आणि याचे सगळे वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. आणि 3 मार्च रोजी प्रदोषकाळ सुरू होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचं आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही, कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे, म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेलं आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाहीये. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे सगळे वेदादी नियम सुद्धा पाळायचे आहेत. हे चंद्रग्रहण 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 हे चंद्रग्रहण संपणार आहे. हे चंद्रग्रहण या वर्षातील 2025 मधील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहणाच्या 9 तास आधीपासून सुरू होत असतो. त्यामुळे 3 तारखेला सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:46 पर्यंत या चंद्रग्रहणाचे वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता गर्भवती महिला, वृद्ध मंडळी आणि लहान मुलांसाठी सूर्योदयापासून हे नियम पाळण्याची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळा टायमिंग आहे, तो सुद्धा आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं, ज्या गर्भवती महिला आहेत, लहान मुलं आहेत किंवा वृद्ध मंडळी आहेत, तुमची काही ट्रीटमेंट सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या ज्या काही गोळ्या आहेत त्याचे जे काही टायमिंग आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम तब्येतीची काळजी घ्या आणि त्यानंतर चंद्रग्रहण, वेदादी नियम या सगळ्या फंद्यात तुम्ही पडू शकता. डॉक्टरांनी तुम्हाला कोणतेही प्रिस्क्रिप्शन घ्यायला सांगितलेले नाहीये, तुम्ही एकदम हेल्दी आहात, तर अशा वेळी या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी एका जागेवर बसायचं आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन बसा, असं काही नाही की मांडी घालून बसा, उठूनच बसा. आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात, जसं की मला सुद्धा बघा, माझ्या सासूबाई असतील किंवा आजे सासू असतील, आजी असेल, आई असेल, काकू असेल, मावशी असेल, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या पाळण्यासाठी ग्रहण काळामध्ये, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. रिलॅक्स आपण बसू शकतो, बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, फक्त ग्रहण काळामध्ये आपले बोटं मोडायची नाहीयेत, चाकूने, विळीने काही चिरायचं नाहीये, कात्रीने काहीही कापायचं नाहीये, पायाची अडी घालून बसायचं नाहीये,
किंवा कोणाची वेणी घालायची नाहीये, आपण स्वतः आपली वेणी घालायची नाहीये, केस विंचरायचे नाहीयेत, ग्रहण बघायचं नाहीये, झोपायचं नाहीये, या गोष्टी करायच्या नाहीत. बाकी आपण घरामध्ये चक्रा मारू शकतो, फिरू शकतो, रिलॅक्स बसू शकतो. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसा. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं ती गाणी तुम्ही ऐकू शकता किंवा जे स्तोत्रमंत्र तुम्हाला ऐकायला आवडतात ते स्तोत्रमंत्र तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता किंवा जे स्तोत्रमंत्र तुम्हाला पाठ आहेत, म्हणता येतात ते तुम्ही म्हणू शकता. किंवा तुमच्याकडे एखादं छान पुस्तक असेल तर ते तुम्ही वाचू शकता किंवा एखादा ग्रंथ असेल तर तो सुद्धा या ग्रहण काळामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि हे काहीही शक्य नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे. आपल्या पोटावर तुम्ही हात ठेवू शकता. पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये मंत्र चॅन्टिंग करण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर आपण मंत्र स्तोत्र म्हटली तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा पोहोचत असते. या ग्रस्तोदय चंद्रग्रहणाचा स्पर्श हा 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होईल. तो ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 असेल. या ग्रहणाचा पुण्यकाळ हा 3 मार्च रोजी सायंकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:46 असणार आहे. या ग्रहण काळामध्ये जीही मंत्रस्तोत्र तुम्हाला पाठ आहेत ती तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जाप सुद्धा तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. किंवा जी मंत्रस्तोत्र तुम्हाला मोबाईलवर ऐकायला आवडतात तर तीही तुम्ही ऐकू शकता. किंवा टीव्हीवर, मोबाईलवर घरात मंत्रस्तोत्र लावून ठेवा, म्हणजे सगळ्यांच्याच कानी पडतील आणि आपल्या घरामध्ये मंत्रस्तोत्राचे जे ध्वनी आहेत, उच्चार आहेत ते पसरतील आणि त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक राहील, प्रसन्न राहील. ग्रहण काळामध्ये आपण जे शिजवलेलं अन्न आहे, जे साठवलेलं पाणी आहे त्या सर्वांवर तुळशीपत्र ठेवायचं आहे. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडं थोडं गंगाजल सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर एक एक थेंब गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. घर झाडून पुसून घ्यायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील, खायचं प्यायचं असेल ते आपण करू शकतो. अजूनही तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.